आपल्या आईवडिलांपेक्षा सद्गुरूंचं महत्त्व भगवान श्रीकृष्णाने अध्याय नंबर 2 ओवी नंबर 486 मध्ये सांगतात। अधोद्वारे उपजविता ते लौकिकी माता पिता, अधोद्वारा आतळो नेदिता तो सद्गुरू पिता सत्तत्वे शिष्या। याचा अर्थ असा होतोय, अधोद्वारे उपजविता म्हणजे आपला सर्वांचा जन्म आईच्या गर्भातून झालेला आहे आणि तो आई वडिलांच्या संयोगाने झालेला आहे। तर अशा प्रकारे या शरीराचा जन्म गर्भवास सोसून झालेला आहे। पण हेच गर्भवास म्हणजेच गर्भातले दुःख नेहमीसाठी संपवण्यासाठी जे प्रयत्न करत असतात, म्हणजे जे आपल्याला जन्म मरणाच्या चक्रातून सोडवतात, ते म्हणजे सद्गुरू। आणि म्हणून ते खरेखुरे पिता आहेत आपले, असं देव या ठिकाणी सांगत आहे की तो सद्गुरू पिता सत्यत्वे शिष्या, म्हणजे शिष्यासाठी सद्गुरू हा खरा पिता आहे, कारण तो तुमचे गर्भवास संपवतो। तो तुम्हाला परत जन्ममरणाच्या चक्रात यायला लावत नाही, तो जन्ममरणाच्या चक्रातून तुम्हाला सोडवतो। म्हणून आपल्या आईवडिलांपासून आपल्याला शरीर मिळालं, परंतु सद्गुरूंच्या कृपेने आपण ह्या जन्ममरणाच्या चक्रातूनच सुटून जातो। म्हणजेच आईवडील गर्भवास देतात, परंतु सद्गुरू ते गर्भवास चुकवणारे खरे खरे पिता असतात। म्हणून सद्गुरू हे आईवडिलांपेक्षाही श्रेष्ठ आहेत।